लहान मुलांसाठी आज घेऊन आलो आहे ऑब्झर्व करणे म्हणजे काय, अंदाज लावणे. लहान मुलांचा अंदाज कसा लागला पाहिजे. आपण ड्रॉइंग करते वेळी कोणतीही ड्रॉइंग असो, ऑब्झर्व महत्वाचा आहे. ऑब्झर्व म्हणजे अंदाज. आपण आता एक स्केल घेतली आहे. स्केल मध्ये एक सरळ रेष रेष म्हणा, मार्किंग म्हणा, आपण अशी 8 इंच घेतली है ना. 8 इंच घेतल्यानंतर 2 इथे पॉइंट देऊन द्यायचे. ऑब्झर्व म्हणजे काय, आता ह्या 2 रेषेमध्ये सेंटर कुठे येते त्याला म्हणतात ऑब्झर्व करणे, म्हणजे अंदाज लावणे. आता मी दोघांचे सेंटर इथे घेतो, इथे घेतलं. त्यानंतर आता स्केलनी मोजून पाहतो 4 इंच आहे काय बरोबर. इकडून नाही आहे, माझं इथे येऊन राहिलंय, म्हणजे 1 सेंटीमीटरने माझं चुकलं. बरोबर, म्हणजे माझं सेंटर इथे येत आहे. ठीक आहे, याला म्हणतात ऑब्झर्व. ऑब्झर्व करणे. नंतर काय करायचं, नंतर 90 डिग्री मध्ये इकडे पण आपण 4 इंचाची मार्किंग मारायची. 4 इंचाची मार्किंग मारली. त्यानंतर याला आपण बिंदू देऊन द्यायचा आहे. आता या दोघांचंही सेंटर काढायचं, म्हणजे किती आलं पाहिजे, 2-2 इंच. मी इथे घेतो, आता पाहतो 2 इंच आहे का. बरोबर, माझं परफेक्ट आहे. तुम्ही पहा तुमचं आहे का बरोबर. आता तसं याच्यावर घेतलाय तर आपण इथे पण पाहू, इथे 2-2 इंच आलं पाहिजे. आर्टिस्ट कितीही मोठा असो, त्याला ऑब्झर्व करता आले पाहिजे. माझं चुकलं, हे 1 इंचाने 1 सेंटीमीटरने इकडे पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण इकडे पण ऑब्झर्व करायचं, म्हणजे अंदाज करायचा का या दोघांचंही सेंटर कुठे येते. मी आता एवढ्यात घेतो, एवढ्यात घेतलं. पाहू आता बरोबर आहे का. इकडून नाही, इकडून घ्यावं लागते. इकडून व्यवस्थित आहे, इकडून पण व्यवस्थित आहे. आता आपण हे बरोबर झालं आपलं. आता त्याच्यानंतर 2 इंचाची इथे सेंटरला मार्किंग मारायची. मारली, तशीच एक इकडे पण मारायची 2 इंचाची. मंडाला आर्ट असो की चित्र काढणं असो का भूमितीच्या आकृत्या असो, आपल्याला अंदाज परफेक्ट लावता आला पाहिजे. त्यालाच म्हणतात ऑब्झर्व इंग्लिश मध्ये. हे लहान लेकरांसाठी आहे. आपण लहान लेकराला आपण अंदाज लावणं कसं शिकवायचं, हे लहान मुलांसाठी आहे. मोठी मुलं पण करू शकते. म्हणजे कसं आहे, आपण आता या स्ट्रीक मधून आपण काय शिकून राहिलो, चित्र काढणे हे पहिली स्टेप आहे. कोण व्यवस्थित करते पहा बरं. धन्यवाद.